तर ओके, तर या ठिकाणी स्टार्ट करू आपण. तर वेलकम ऑल ऑफ यू. तर कोरोना 19 मुळे आपली ही जी बॅच स्टॉप झालेली होती, ती बॅच आपण नंतर पुन्हा सुरू करतोय. तर गव्हर्नमेंटच्या पॉलिसीनुसार आपल्याला या ठिकाणी डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर ही जी बॅच आहे, तर ती ऑनलाईन घेण्यासाठी परमिशन भेटलेली आहे. हा जो कोर्स आहे, तर तो कोर्स तुम्हाला ऑनलाईनमध्ये जे तुम्हाला ऑलरेडी अगोदर जे शिंदे सर शिकवत होते तेच शिकवणार आहेत. फक्त सकाळी आम्ही बॅच घेतली होती सरांची, परंतु थोडासा त्यांच्या साईडला नेटवर्कचा इश्यू होता. तर तो आम्ही आज क्लिअर करतोय. तर या ठिकाणी ॲक्च्युअल सिलेबस सुरू करण्यापूर्वी या ठिकाणी डोमेस्टिक डाटा एंट्री हा जो कोर्स आहे, ह्या कोर्सला किंवा कोर्समध्ये जे काय आता आपल्याला एक्झामला सामोरं जायचं आहे, तर एक्झाम ही कशा प्रकारची असेल आणि या ठिकाणी कोणत्या प्रकारचे क्वेश्चन या ठिकाणी कसे येतील त्याच्याबद्दल थोडंसं ओव्हरव्ह्यू मी डिस्कशन करणार आहे. आणि बऱ्याच स्टुडंट्स दिवसभर मला फोन येत आहेत की ॲप इन्स्टॉल होत नाही किंवा लॉग इन होत नाही, त्याच्याबद्दल थोडंसं मी एक्सप्लेन करणार आहे. तर माझा व्हॉइस सर्वांना येते का ते मला कोणीतरी सांगू शकते का? हो सर येते. येत आहे ना क्लिअर? ओके ओके, थँक्यू. तर या ठिकाणी अ, आपण ॲक्च्युली सिलेबसला स्टार्ट करण्यापूर्वी काही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे या ठिकाणी ॲक्च्युअल कोर्स डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर हा, तर तुम्ही ऑलरेडी काही पार्ट शिकलेला आहात, काही आता सर तुम्हाला रेग्युलर क्लासमध्ये घेतीलच उद्यापासून. तर या ठिकाणी आता बेसिक जी कन्सेप्ट आहे, तर हा जो कोर्स आहे तुम्हाला काही वेळ तिथं ओरल एक्झाम असते आणि एमसीक्यू टाईपची किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम जी असते, एमसीक्यू टाईपची एक रिटर्न एक्झाम टाईपमध्ये किंवा थेरॉटिकल एक्झाम ही एमसीक्यू टाईपची असेल आणि प्रॅक्टिकल एक्झाम या ठिकाणी तुम्हाला काही पॅसेज वगैरे एखादा टाईप करायला देतील आणि ओरल अशा प्रकारचं एक्झामचं स्ट्रक्चर असतंय. तर या ठिकाणी हा जो कोर्स आहे, तर त्या कोर्सवरती बेसिक क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. परंतु आपण या ठिकाणी बेसिक तुम्ही आता बुक्स प्रत्येकाला आम्ही घेण्यासाठी त्यावेळेस रिक्वेस्ट केली होती, परंतु काही विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत, काही विद्यार्थ्यांनी घेतलेले नाहीत. तर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याकडे आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही, ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी आम्ही आता इथून ऑनलाईन या ठिकाणी सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगणारच आहोत. तर हा जो कोर्स आहे, तर ह्या कोर्सशी रिलेटेड बेसिक काही इन्फॉर्मेशन, ह्या कोर्सचा आउटकम काय आहे, हा कोर्स कशासाठी गव्हर्नमेंटने डिझाईन केलेला आहे, तर हा कोर्स चालवतोय कोण, कोर्स या ठिकाणी जो तुम्ही या ठिकाणी लर्न करणार आहात, तर ह्या कोर्सशी रिलेटेड जे काही आउटकम्स असणार आहे किंवा या ठिकाणी कोर्सचा मेन गोल काय आहे, तर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला ओरलमध्ये वगैरे क्वेश्चन विचारले जातात. तर डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर हा जो कोर्स आहे, तर तो ॲक्च्युली आय टी आणि आय टी एस ह्या सेक्टर अंडरमध्ये या ठिकाणी चालवला जातो. तर हा जो कोर्स आहे, तर त्याचं सब सेक्टर आहे बिझनेस रिलेशनशिप मॅनेजमेंट. म्हणजेच या ठिकाणी डाटा एंट्री ऑपरेटर कोर्स करून जो कोणी या ठिकाणी एखाद्या कंपनीमध्ये जॉबसाठी या ठिकाणी जाईल, त्या ठिकाणी त्याला कस्टमर बरोबर काही रिलेशनही मेंटेन करावे लागतात. तर त्याच्याशी रिलेटेड ही काही सिलेबस आहे आपल्या सिलेबस म्हणजे या कोर्समध्ये. तर या ठिकाणी ह्या कोर्सशी रिलेटेड काही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस स्टुडंट ॲक्च्युअल कोर्स लर्न करतो, परंतु या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी स्किप करतो आणि अशाच प्रकारचे छोटे-छोटे बेसिक क्वेश्चन विचारले जातात, जे जनरल असतात. फॉर एक्झाम्पल हा जो कोर्स आपल्याला या ठिकाणी गव्हर्नमेंटनं प्रोव्हाईड केलेला आहे, तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे, जी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. तर PMKVY, तरी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. तर या ठिकाणी ह्या स्कीममध्ये नंबर ऑफ लेवल आहेत. जसं या ठिकाणी मागच्या पंचवार्षिकमध्ये PMKVY 1.0 ही स्कीम या ठिकाणी गव्हर्नमेंटनं राबवली होती. आता सध्या जी तुम्ही या ठिकाणी कोर्सेस या ठिकाणी लर्न करताय किंवा हा जो कोर्स करताय तो 2.0 ह्या स्कीममध्ये या ठिकाणी हा कोर्स आपण पाहतोय. आता याच्यानंतर आता कोविड नंतर जी या ठिकाणी स्कीम येणार आहे, तर 2. या ठिकाणी 3 स्कीम आहे. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम आहेत. त्याच्याशी रिलेटेड जनरल तुम्हाला जास्त कोणी काही विचारणार नाहीत. फक्त व्हॉट इज लॉंग फॉर्म ऑफ PMKVY, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, ही काय कन्सेप्ट आहे, कशासाठी गव्हर्नमेंटने या ठिकाणी इम्प्लिमेंट केली, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काही क्वेश्चन वगैरे विचारू शकतात. देन व्हॉट इज मीन बाय NSDC. NSDC काय प्रकार आहे, तर NSDC म्हणजेच काय या ठिकाणी, तर या ठिकाणी नॅशनल
स्किल डेव्हलपमेंट सोसायटी. म्हणजेच या ठिकाणी गव्हर्नमेंटची या ठिकाणी, थोडासा फॉन्ट मी लार्ज करतोय. कुणाला काही डाऊट असेल, कुणाला काही ओरली क्वेश्चन विचारायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी हँड रेज करू शकता किंवा या ठिकाणी अनम्यूट करून या ठिकाणी बोलू सुद्धा शकता. तर पूर्णपणे आपला हा जो क्लास असणार आहे तर इंटरॅक्टिव्ह असणार आहे, वन वे नसणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हीही काही या ठिकाणी तुमचं नॉलेज शेअर करू शकता. तर या ठिकाणी NSDC ही सेंट्रल गव्हर्नमेंटचीच या ठिकाणी एजन्सी आहे, जी एजन्सी या ठिकाणी हे सर्वच्या सर्व कोर्सेस, वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी रन करण्यासाठी जे काय गाईडलाईन्स असतात, जे काय रूल्स असतात, रेग्युलेशन असतात, ते सर्व सेटअप करायचं काम या ठिकाणी ही एजन्सी करते, जी आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटची एजन्सी आहे. तर या ठिकाणी तुम्हाला अशाच प्रकारे एखादा क्वेश्चन विचारू शकतात MCQ मध्ये, NSD व्हॉट इज लॉंग फॉर्म ऑफ NSDC, किंवा ओरल मध्ये एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारतील NSDC काय आहे, तर NSDCचा रोल काय आहे या ठिकाणी PMKVY मध्ये किंवा प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनामध्ये. तर या ठिकाणी हे बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला थोडीफार माहिती असेल तर तुम्ही इझिली जर तुम्ही क्वेश्चनचे आन्सर देऊ शकता. तर या ठिकाणी याला काही फार तोंडपाठ करायचंय किंवा स्टडी करायची गरज नाहीये. तर या ठिकाणी PMKVY स्कीम आहे, NSDC ही एजन्सी आहे जी PMKVY ही स्कीम इम्प्लिमेंट करण्यासाठी जे काही गाईडलाईन्स आहेत ते गाईडलाईन या ठिकाणी सेट करायचं काम करते. त्याच्यानंतर आपण जो हा कोर्स करणार आहात किंवा कोर्स शिकत आहात, तर हा कोर्स आपण ऍक्च्युअली IT ह्या सेक्टरमधला हा कोर्स आहे, IT आणि ITES. तर IT म्हणजेच काय या ठिकाणी सर्वांना तर माहिती आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ओके, तर या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जसं या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या इंजिनिअरिंगला असाल तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट असतात. सिव्हिल डिपार्टमेंट आहे, मेकॅनिकल आहे, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे. समजा तुम्ही ग्रॅज्युएशनला असाल तर या ठिकाणी BSc BCom हे जसे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी फॅकल्टी अवेलेबल आहेत. तर त्याच पद्धतीने या ठिकाणी IT हे एक सेक्टर आहे. तर IT सेक्टरमध्ये या ठिकाणी हा कोर्स आपण जो शिकतोय तर तो ह्या सेक्टरच्या अंडरमध्ये येतोय. आणि त्याचबरोबर ITES हे काय आहे तर या ठिकाणी तर IT रिलेटेड किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या IT रिलेटेड ज्या सर्व्हिसेस आहेत तर त्या सर्व्हिसेस या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्यासाठी. म्हणजेच IT रिलेटेड एक सर्व्हिस नाही, जसं या ठिकाणी आपला डाटा एंट्री ऑपरेटर आहे, त्याच्यानंतर कस्टमर रिलेशनशिप BPOचा कोर्स आहे, त्याच्यानंतर वेब डिझायनिंगचा कोर्स आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे टॅली असतील किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कम्प्युटरचे जे कोर्स आहेत, मग व्हॉइस BPO असेल, नॉन व्हॉइस BPO असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजशी रिलेटेड कोर्सेस आहेत. तर हे सर्व कोर्सेस या ठिकाणी मोफत आपल्याला या ठिकाणी गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करून देत आहे. तर या ठिकाणी त्याच्यापैकी या ठिकाणी आपण एक डाटा एंट्री ऑपरेटर ह्या कोर्सला ऍडमिशन घेतलेलं आहे. तर हा जो कोर्स किंवा ह्या कोर्सशी रिलेटेड जी काही सिलेबस वगैरे जी काही या ठिकाणी सेटअप करण्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी असेल तर ह्या ITES सेक्टरची आहे. तर हे एक सेक्टर जसं या ठिकाणी ॲग्रिकल्चर सेक्टर आहे, त्याच्यानंतर हेल्थ केअर सेक्टर आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी रिटेल सेक्टर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर आहेत आणि त्या सेक्टरसाठी वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट आहेत. जसं आपल्या कॉलेजमध्ये BCom BSc किंवा सिव्हिल मेकॅनिकल अशा प्रकारचे जे डिपार्टमेंट असतात त्याच प्रकारचे हे एक सेक्टर आहे. ओके, ह्याच्याशी रिलेटेड ही क्वेश्चन विचारू शकतात, विच इज द सेक्टर ऑफ युअर कोर्स, म्हणजे डाटा एंट्री ऑपरेटरचं सेक्टर कोणतं आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतर या ठिकाणी हे जे IT सेक्टर आहे ते आपल्या इंडियन गव्हर्नमेंटमध्ये किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नॅस्कॉम नावाची एजन्सी IT सेक्टरला रन करते किंवा IT सेक्टरचे जे काही गाईडलाईन आहेत किंवा जे काही रूल्स आहेत तर ते सर्वच्या सर्व त्याच्यावरती जे कंट्रोल आहे तर ते नॅस्कॉम नावाची या ठिकाणी एजन्सी आहे. जसं NSDC ही मेन एजन्सी, NSDC सर्व प्रकारची PMKVY स्कीम इम्प्लिमेंट करते. नॅस्कॉम ही स्कीम एजन्सी फक्त आणि फक्त IT रिलेटेड ऍक्टिव्हिटीसाठी आहे. म्हणजेच आपण जे आज वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर पाहतो किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे टेक्नॉलॉजी आपण इंडियामध्ये यूज करतो तर त्या सर्व टेक्नॉलॉजीचे सॉफ्टवेअरचे कॉपीराइट्स वगैरे जे काही लिगल
रूल्स वगैरे जे असतात ते सर्व मेन्शन करायचं काम ही नेस्कॉम नावाची एजन्सी करते. म्हणजे जसं जर एखाद्या व्यक्तीनं कोणाच तरी सॉफ्टवेअर किंवा तुमचा कोणाचा तरी व्हिडिओ या ठिकाणी कॉपीराईट केला, तर त्याच्याशी रिलेटेड जे काय समजा रूल्स आणि कायदा किंवा काय जे काय लॉ आहेत, तर ते सगळे इम्प्लिमेंट करायचं काम नॅस्कॉमचं आहे. तर नॅस्कॉम ही काय, नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज. तर सॉफ्टवेअर आणि सर्व्हिसेस ह्या ज्या कंपन्या आहेत इंडियामध्ये, तर त्या सर्व कंपन्यांसाठी जे काय गाईडलाईन या ठिकाणी सेट करायची जी जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर ती कुणाकडे आहे, तर नॅस्कॉम ह्या एजन्सीकडे आहे. अंकिता, ऐकू येतंय का तुम्हाला सर्वांना? येस सर, येस. हा, व्यवस्थित? काय डाऊट? तर आतापर्यंत मी काय काय एक्सप्लेन केले पहा. PMKVY काय आहे ही, अंकिता? हॅलो. येस सर. हा, हा, PMKVY काय कन्सेप्ट आहे सांगा. प्रधानमंत्री ओके योजना स्कीम. ओके ओके. ज्यांच्या साईडला, ज्या स्टुडंटच्या साईडला बॅकग्राऊंडला काही नॉईज किंवा काही कुणाचा आवाज येत नसेल, डिस्टर्ब नसेल, तर तुम्ही बोलू शकता. ज्यांच्या साईडला आवाज आहे त्यांनी ते स्टुडंट त्यांचा ऑडिओ म्यूट करायचा आहे, अनम्यूट कुणीही करायचा नाहीये. ज्यावेळेस मी बोलेल किंवा ज्यावेळेस तुम्हाला काही क्वेश्चन असेल त्याच वेळेस तुम्ही अनम्यूट करायचं आहे, अदरवाईज तुम्ही म्यूट करून ठेवायचा. ज्यांच्या साईडला काही डिस्टर्ब नाही त्यांनी म्यूट नाही केला तरी चालेल, परंतु तुमच्या एका डिस्टर्बमुळं अख्ख्या सर्व क्लासमध्ये डिस्टर्ब होऊ शकतो. तर हे सर्व इंटरॅक्टिव्ह सेशन असेल. तुम्हाला फार इझी गोईंगमध्ये 15 दिवसात आम्ही परफेक्ट करतो. तुम्ही एक्झामला एकदम फ्रीमध्ये किंवा फ्री माइंडमध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि जे काही आपल्याला या ठिकाणी कोरोनामुळे आपल्या बॅचेस थांबलेल्या होत्या, त्या बॅचेस आपण या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून कंप्लीट करून एक्झाम देऊन सर्टिफिकेट तुम्ही मिळवू शकता. आणि जे काय गव्हर्नमेंटचे आणखीन पुढचे जे काही बेनिफिट आहेत ते सुद्धा आपल्याला भेटणार आहेत. तर या ठिकाणी नॅस्कॉम ही एक एजन्सी आहे जी फक्त आणि फक्त IT सेक्टरसाठी या ठिकाणी काम करते. ओके. तर या ठिकाणी आपण जो हा कोर्स लर्न करत आहात, डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर, तर ह्या कोर्सचा आउटकम काय किंवा ह्या कोर्सचा मेन उद्देश काय, तर या ठिकाणी कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे मेन या ठिकाणी ह्या कोर्समधून आपल्याला शिकायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी फक्त डाटा एंट्री ऑपरेटर कम्प्युटर ऑपरेट करायचं नाही, तर कम्प्युटर बरोबर या ठिकाणी समजा तुम्ही एखादा व्हाईस BPO मध्ये एखाद्या कंपनीमध्ये जॉब करायला तुम्हाला अपॉइंटमेंट मिळाली, तर त्या ठिकाणी फक्त टायपिंग नाही, तर त्या ठिकाणी टायपिंग तर आहेच, परंतु त्याचबरोबर कस्टमर बरोबर कम्युनिकेशन सुद्धा तुम्हाला करायचं आहे. तर त्याचबरोबर समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी क्लर्कमधून जॉईन झाला, तर क्लर्कमधून जॉईन झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला समोरच्या व्यक्तीबरोबर बोलायचं. समजा बँकेमध्ये जॉईन झालात किंवा कुठं एखाद्या कंपनीमध्ये या ठिकाणी फ्रंट एंड साईडला, कस्टमर फ्रंट एंड साईडला जर जॉईन झालात, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या प्रकारची कामं करायची. तर हे आपल्या सर्व सिलेबसमध्ये आहे. सर तुम्हाला ते सर्व काही शिकवतील नंतर. ओके. तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी कोर्सेस आहेत आपल्या ह्या IT सेक्टरमध्ये. त्याच्यापैकी या ठिकाणी हा जो कोर्स आहे तर त्या कोर्सचा रेफरन्स ID हा काय तुम्हाला विचारणार नाहीत, फक्त तरी तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्हाला कोड नाहीत विचारणार, पण SSC म्हणजे काय विचारू शकतील. SSC हे काय, SSC हे सेक्टर स्किल काउन्सिल, ही सुद्धा एक सब एजन्सी आहे जी फक्त स्किल डेव्हलपमेंटसाठी काम करते. जी योजना आपल्याला गव्हर्नमेंटनं प्रोव्हाइड केली आहे, तर ती स्पॅन ओव्हर इंडियामध्ये या ठिकाणी ही योजना स्किल सेक्टर काउन्सिलच्या अंडरमध्ये हे सर्व काही प्रोग्राम अरेंज केले जातात गव्हर्नमेंटकडून. तर हे जे प्रोग्राम आहेत त्याच्यावरती तुमचे जे काही एक्झाम वगैरे जे घेतले जातात, तर त्याचे काही क्वेश्चन बँक असेल किंवा त्याच्यासाठी ज्या एजन्सी असतात एक्झाम घेणाऱ्या, त्या एक्झाम घेणाऱ्या एजन्सीवरती कंट्रोल करायचं किंवा त्याच्याशी रिलेटेड गाईडलाईन प्रोव्हाइड करायचं काम ही करते सेक्टर स्किल काउन्सिल. त्याचबरोबर त्याच्यानंतर या ठिकाणी लास्ट पॉइंट आहे NSQF. NSQF म्हणजेच काय या ठिकाणी पहा, नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. तर याच्याबद्दलही या ठिकाणी स्किल्स क्वालिफिकेशन्स फ्रेमवर्क. तर या ठिकाणी हे काय आहे, तर पहा आपण जो कोर्स शिकत आहात तो NSQF लेवल 4 अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेमवर्क आहेत. जसं एखादा स्टुडंट कम्प्युटर टायपिंग करत असेल, तर कम्प्युटर टायपिंग करत असताना त्याला या ठिकाणी सुरुवातीला इंग्लिश टायपिंग करायचं असेल तर इंग्लिश 30 हा चा स्पीड तुम्हाला अगोदर किंवा त्याचं सर्टिफिकेट किंवा तो स्पीड, त्या स्पीडची एक्झाम तुम्हाला द्यावी लागते. ती
स्पीड तुम्ही मेंटेन केल्यानंतर तुम्ही इंग्लिश 40 स्कीम्स साठी किंवा 30 नंतर 40 स्पीडसाठी तुम्ही एक्झाम देऊ शकता. त्याच्यानंतर इंग्लिश 50 वगैरे या नंतरच्या स्कीम आहेत. तसंच या ठिकाणी मराठी, तर या ठिकाणी मराठी पसलाही 30, 40, 50 अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीडच्या एक्झाम आहेत किंवा त्याचे वेगळे पेपर आहेत, त्याचे वेगळे तुम्हाला सर्टिफिकेट मिळतात. म्हणजेच तुम्हाला डाटा एंट्री ऑपरेटर हा कोर्स फक्त एकच कोर्स नाही आहे, तर ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या लेवल्स आहेत. ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल अशा प्रकारच्या लेवल लर्न करता, त्याच्यानंतर या ठिकाणी काही पुढचे काही कोर्सेस आहेत. समजा डाटा एंट्री ऑपरेटर कोर्स आहे, त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन कुठला व्हॉइस बीपीओचा कोर्स करायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी इथं तुम्हाला टायपिंग तर येऊ लागली आहे, परंतु तुम्हाला बोलण्याचा आणखीन स्किल डेव्हलप करायचं आहे. तर त्यासाठी व्हॉइस बीपीओचा कोर्स असेल तर तोही गव्हर्नमेंटचा आहे. तो नेक्स्ट लेवलला तुम्हाला गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करू शकते. म्हणजे ते अप स्किलमध्ये येते. म्हणजे स्किल आहे तुमच्याकडे, परंतु ते स्किल तुम्हाला अपडेट करायचं आहे. किंवा तुम्हाला एखादा इंजिनिअरिंगचा स्टुडंट असेल तर त्याला कुठला तरी एखादा समजा वेब डिझायनिंगचा कोर्स केलाय, तर नंतर पुढे वेब डेव्हलपमेंटचा कोर्स असेल, तर हे वेगवेगळ्या लेवलमध्ये त्यांनी ते कोर्सेस ऍड केलेले आहेत. तर हे जे बेसिक नॉलेज आहे हे ऍक्च्युअली तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे, परंतु सिलेबसच्या बाहेरचं आहे. ओव्हरऑल स्किल डेव्हलपमेंटशी रिलेटेड हे नॉलेज आहे. तर हे नॉलेज हे आपल्याला असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला ओरलमध्ये वगैरे हे छोटे छोटे क्वेश्चन विचारू शकतात. त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी अडचण येऊ शकते. तर हे जे बेसिक पॉइंट मी सांगितलेत त्याच्याबद्दल कुणाला काही डाऊट आहे का? हो सर. हा, कोणी काय क्वेश्चन असेल तर विचारू शकता तुम्ही, कुणाला काही डाऊट वगैरे असेल तर. नाही ना डाऊट कुणाला? प्रशांत बिजापुरे, प्रशांत काय डाऊट आहे का? कन्सेप्ट समजली का? तर या ठिकाणी हे क्वेश्चन याची तयारी तुम्हाला आम्ही फक्त शिकवणारच नाहीये, तर तुम्हाला हे व्हिडिओ सुद्धा मी देणार आहे. रोजच्या रोज जे आम्ही क्लासेस इथं घेतोय, तर त्याचा हा व्हिडिओ तुम्हाला रिपीट पाहता येईल, जेणेकरून परीक्षेपर्यंत तुम्हाला कुठंही कसलीही अडचण येणार नाही. फक्त तुम्ही फ्री माइंडमध्ये, जसे तुम्हाला यावर्षी एक्झाम झाले, फार मुलं खुश आहेत यावर्षी, कारण कोणतंच टेन्शन नाही त्यांना यावर्षी, कारण एक्झाम कशा झालेत काय झालेत हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर तशाच प्रकारची एक्झाम आपली सुद्धा होईल, परंतु ऑनलाईन असल्यामुळं कसं आहे, थोडंफार तुम्हाला काहीतरी यायला पाहिजे. सर्वच क्वेश्चन तुम्हाला कुणीही कुठून मिळणार नाहीत. काही क्वेश्चनचे आन्सर या ठिकाणी तुम्हाला जर येत असतील तर इमिडिएटली तुम्हाला ते सर्व क्वेश्चन तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करू शकता. एक सिंपल एमसीक्यू टाईपचा हे 1 तासाचा अर्धा तासाचा असतो पेपर, परंतु त्याच्याशी रिलेटेड जे काही क्वेश्चन असणार आहेत ते आम्ही सर्व इथं एक्सप्लेन करू. तर 1 तासाचा या ठिकाणी आपला रोज 40 मिनिटाचा हा क्लास असेल, तर तो तुम्ही हसत खेळत करू शकता, घरी बसून करू शकता. आणि त्याचबरोबर अटेंडन्स सुद्धा तुम्हाला करायची आहे, फक्त कोर्स नाही करायचा. कारण 80% अटेंडन्स तुमची कंप्लीट झाली पाहिजे. तर ऑलरेडी तुमची पूर्वी अटेंडन्स झालेलीच आहे. आपण ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईनमध्ये येत होता त्यावेळेस आपण अटेंडन्स घेतलेली आहे तुमची. आता इथून पुढची जी अटेंडन्स आहे तुम्हाला तुमच्या घरूनच द्यायची. तर ती अटेंडन्स देत असताना तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर माझा नंबर आहे, मी तो दिलेलाच आहे. तरी या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना काही अडचणी आहेत, तर त्या अडचणीत रिलेटेड आम्ही काल सकाळी 2 लेक्चर शिंदे सरांनी ऑलरेडी याच्यावरती घेतलेले आहेत. तरी मी थोडंसं रिपीट करतोय, आज बरेच स्टुडंट नवीन आलेले आहेत. तर बऱ्याच स्टुडंटला या ठिकाणी माहीत नाही की या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे हे जे कोर्सेस आहेत आपले, तर हे कोर्सेस रन करत असताना गव्हर्नमेंटनं काही आता नवीन पॉलिसीनुसार सोशल डिस्टन्सिंगसाठी या ठिकाणी आपल्याला थंब अटेंडन्स करता येणार नाही त्याच्यासाठी, कारण तिथं संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं तुमच्याच मोबाईलवरून तुम्हाला या ठिकाणी अटेंडन्स द्यायची. तुमच्याकडे मोबाईल नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही एका मेंबरचा एक 40 मिनिटासाठी मोबाईल घेऊ शकता. परंतु या ठिकाणी मोबाईल नाही म्हणून क्लास वगैरे अटेंड न करणार नसाल तर या ठिकाणी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, त्याच्यावरती सोल्युशन आम्ही तुम्हाला देऊ. तर या ठिकाणी पहा, सुरुवातीला सर्वांनी, आता तुम्ही तर सर्वांनी झूम ॲप इन्स्टॉल केलंय, तुम्ही आता जॉईन आहात, परंतु जे विद्यार्थी जॉईन झालेले नाहीत त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी थोडंसं मी एक्सप्लेनेशन करतो. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना आमचा आवाज जात नाही. आवाज का जात नाही? तर त्यांना प्रॉपर झूम ॲप जॉईन केल्यानंतर काही सेटिंग आहे तिथं ते करता येत नाहीत. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला झूम
ॲप इन्स्टॉल केल्यानंतर इमिडिएटली जॉईन मीटिंगवरती क्लिक करायचं आहे. जॉईन मीटिंगवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आम्ही जो आय डी शेअर केलेला आहे तर तो आय डी त्या ठिकाणी टाईप करायचा आहे. आणि बरेच विद्यार्थी आता जॉईन झाले आहेत पहा, तर कोणी सर्वांचे कुणाचे मोबाईलचे नाव आलेलं आहे किंवा काही नंबर आलेला आहे, तर बऱ्याच वेळेस आम्हाला कम्युनिकेशन करताना अडचण येते. त्यासाठी तुम्ही जसं माझं स्वतःचं नाव मी इथं ॲड केलेलं आहे, मधुकर गादेकर, तसं तुम्ही तुमचं स्वतःचं नाव ॲड करून तुम्ही जर जॉईन झालं तर आणखीन आपल्याला कम्युनिकेशन करताना इझी वे कम्युनिकेशन करता येईल. त्याच्यानंतर पहा, आय डी टाईप केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड जो दिलेला आहे 1234 तो पासवर्ड द्यायचा आहे. आणि पासवर्ड दिल्यानंतर बऱ्याच स्टुडंटला अडचणी या ठिकाणी येते पहा. तर बरेच स्टुडंट काय करतात, जॉईन करताय, आमची स्क्रीन डिस्प्ले होते, आमचा व्हिडिओ त्यांना पाहता येते, परंतु त्यांच्याकडे या ठिकाणी त्यांना आमचा आवाज ऐकू येत नाही. तर या ठिकाणी पहा, जॉईन ऑडिओ नावाचं इथं बटन आहे. तर त्या ठिकाणी कॉल ओव्हर इंटरनेट ऑटोमॅटिक पॉपअप या ठिकाणी डिस्प्ले होत आहे. तर त्या पॉपअपवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी क्लिक केले त्यांनाच आमचा व्हॉइस या ठिकाणी डिस्प्ले होते. अदरवाईज इतर विद्यार्थ्यांना आमचा व्हॉइस त्या ठिकाणी डिस्प्ले होत नाही. मग ते विद्यार्थी आमचा व्हॉइस ऐकू शकत नाहीत. पहा, आता सुद्धा या ठिकाणी बरेच सुशांत कोराळे नावाचा विद्यार्थी आहे, त्याला आमचा आवाज बहुतेक ऐकू येत नसेल, कारण त्यांना बहुतेक तो कॉल ओव्हर इंटरनेट ऑन केलेला नाही. तर असे जे प्रॉब्लेम आहेत ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी येऊ शकतात. मग त्या ठिकाणी ते डिसअपॉइंट होऊ शकतात, काय आम्हाला हा कोर्स कळत नाही किंवा या ठिकाणी काही सर सांगतात ते ऐकूच येत नाही वगैरे असं होऊ शकतं. त्याच्यासाठी थोडंसं सुरुवातीला आपल्याला 1-2 दिवस ही अडचणी येतील. आताचा हाच व्हिडिओ मी परत सर्वांना शेअर करणार आहे, तर तुम्ही तुमच्या फ्रेंडला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना ज्यावेळेस जॉईन करतील त्यावेळेस त्यांना हा प्रॉब्लेम येणार नाही. ओके. त्याच्यानंतर पहा, बऱ्याच हा झाला आपला कोर्सशी रिलेटेड इश्यू. तर याच्यानंतर मेन आहे अटेंडन्सचा. बऱ्याच विद्यार्थ्यांना आम्ही सर्वांना 2-3 दिवस झालं सलग आता मेसेज करतोय, तरीही काही विद्यार्थ्यांचे फोन येतात मला की सर आम्हाला मेसेज आलेला नाही किंवा आमचा आय डी भेटलेला नाही. तर अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी परत मी या ठिकाणी मला ते कॉल करू शकतात. तर या ठिकाणी आपल्याला अटेंडन्ससाठी ड्युटी पार क्लासेस नावाचे ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करायचं आहे. 2 ॲप आहेत त्या ठिकाणी. ड्युटी पार पहा, इथे एक ॲप आहे ड्युटी पार नावाचं आणि ड्युटी पार क्लासेस. तर या ठिकाणी हे बरेच विद्यार्थी डाउनलोड करतात आणि युजर आय डी आणि पासवर्ड दिल्यानंतर लॉग इन होत नाही असे आम्हाला फोन करतात. तर आम्ही ॲक्च्युली लिंक दिलेली आहे. तर हे दोन्ही एकाच कंपनीचे ॲप आहेत, परंतु आपल्याला ड्युटी पार क्लासेस ॲपला डाउनलोड करायचं आहे. ते ॲप डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट स्क्रीन येते लॉग इन करण्यासाठी. तर आम्ही जो तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड दिलेला आहे, पासवर्ड तर सर्वांसाठी सेमच आहे 123456, बट युजर नेम मात्र प्रत्येकाचा वेगळा आहे. तर तो युजर नेम आम्ही प्रत्येकाला SMS केलेला आहे. जरी कुणाला भेटला नसेल तर त्यांनी मला कॉल करू शकता. तर या ठिकाणी माझा नंबरही मी लास्टला तुम्हाला देईन या ठिकाणी. तर लॉग इन केल्यानंतर नेक्स्ट जो पार्ट असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाइम हे ॲप ओपन कराल त्यावेळेस तुम्हाला स्वतःची इमेज किंवा स्वतःचा फोटो या ठिकाणी स्कॅन करण्यासाठी या ठिकाणी रजिस्टर करायचं आहे. तर या ठिकाणी हे जे कॅमेऱ्याचं आयकॉन आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईलचा कॅमेरा ऑन होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला फोटो कॅप्चर करून या ठिकाणी तो फोटो तुमचा या ठिकाणी इथं सेव्ह होणार आहे. फक्त फोटो काढताना या ठिकाणी सेल्फी सारखे कसेही फोटो काढू नका स्टायलिस्ट वगैरे. तर नॉर्मल आपण ऑफिशियल किंवा जसा आयडेंटिटी साईटचा फोटो असतो तुमचा त्या टाईपमध्ये तुम्ही पोज देऊन फोटो घ्यायचा आहे. नाहीतर आता मी 1-2 स्टुडंटचे पाहिले फोटो, फार तिरक्या अँगलमध्ये त्यांनी फोटो काढलेत, परत अटेंडन्स कशी होणार त्यांची त्यांनाच माहिती. तर या ठिकाणी तर तसं प्रकारचे फोटो तुम्ही काढू नका, समोरासमोरून फोटो काढा. त्याच्यानंतर या ठिकाणी ही वन टाइम प्रोसेस करायची, ही रोज नाही करायची, फक्त सुरुवातीला. त्याच्यानंतर रोज तुम्हाला जी काही क्लासच्या अगोदर किंवा या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगू तुमच्या क्लासचा टाइम, समजा ज्यांचा क्लास मॉर्निंग सेशनमध्ये होता त्यांनी मॉर्निंगच्याच सेशनमध्ये अटेंडन्स करायचे आणि ज्यांचा क्लास संध्याकाळच्या सेशनमध्ये आफ्टरनून सेशनमध्ये किंवा दुपारच्या सेशनमध्ये क्लासेस होते त्यांनी दुपारच्या सेशनमध्ये अटेंडन्स करायची. समजा आपला क्लास आता इथे 1 तास आहे तरी तुम्ही परंतु 1-2-3 तासाचा गॅप ठेवून तरी
इन आणि आउट करा, जेणेकरून तुमची अटेंडन्स मेंटेन होईल. तर या ठिकाणी मार्क अटेंडन्स नावाचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी तुमचा परत फोटो घ्यायचा आहे. तर त्यावेळेस तुमचं इथे इन टाईम म्हणून आहे, तर ते इन टाईम तुमचं येईल, किती वाजता तुम्ही अटेंडन्स केले. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी अटेंडन्स करायची आणि नंतर तुमचा ॲप मिनिमाइज केलं तरी चालेल किंवा आउट केलं तरी चालेल. त्याच्यानंतर परत 2-3 तासांनी किंवा तुम्ही काय करू शकता, आउट अटेंडन्स करायची आणि ज्या लोकेशनहून तुम्ही इन टाइम इन अटेंडन्स केली त्याच लोकेशनहून आउट करायचे. नाहीतर तुम्ही घरी इन अटेंडन्स केली आणि परत कुठंतरी बाहेर गेलोत, कॉलेजला गेलोत किंवा कॉलेज तर नाहीतच, परंतु दुसऱ्या कुठंतरी फ्रेंडकडे गेलोत आणि त्या ठिकाणी आउट करायचा प्रयत्न केला तर नाही होणार तुमचं. तर तुम्ही ज्या लोकेशनहून इन केले त्याच लोकेशनहून आउट करायचं आहे. तर बरेच असे एकदम साधं सिंपल प्रोसेस आहे आणि कोविडचा संसर्ग अवॉइड करून आपण ही सर्व प्रोसेस करतोय. तुम्ही हसत खेळत सर्व काही क्लास करू शकता आणि शेवटी या ठिकाणी ह्या मंथ एंडपर्यंत तुमची एक्झामही होणार आहे. तर एक्झामसाठी आपल्याला जे काय प्रिपरेशन करायचं आहे तर ते त्याच्यासाठी तुम्ही फक्त टाइम द्या 1 तासाचा. बाकी सर्व तुम्हाला या ठिकाणी जे काही सब्जेक्टशी रिलेटेड असेल, बाकी तुमचं नॉलेज आहे त्या नॉलेजशी रिलेटेड सर्व काही सर तुम्हाला शिकवतील, कारण तुम्ही ऑलरेडी सरांचे क्लासेस केलेले आहेत. तेच क्लास पुढे सर कंटिन्यू करतील. जर आता या ठिकाणी काही क्वेश्चन कुणाचे आहेत तर त्यांनी मला बोलू शकता. बोला, रेडमी कोण आहे? सर मी टीकांबरे बोलते सर. हां बोला. बोला की सर मॅडम. आम्हाला बुक्स भेटले नाही सर. आम्ही त्यावेळेस बुक देत असताना तुम्हाला सांगितलं होतं ओरिजिनल डॉक्युमेंट एक द्या. तुम्ही दिलं नसेल बहुतेक, त्याच्यामुळे तुम्हाला बुक भेटलं नसेल. सर सर दिले मग होते सर. मग मग का बुक घेतलं नाही तुम्ही? बरं चालतंय, तरी भेटून जाईल तुम्हाला, काळजी करायचं काय कारण नाही. बुक भेटेल. आणि बाकी आणखीन काय कुणाला अडचण? सर उद्या पण आहे का, रविवारी सुट्टी वगैरे नाही? उद्या रविवार नाही वाटते ना? का रविवार आहे? नाही ना, उद्या शनिवार आहे. ओके, उद्या आहे क्लास. हां बोला, आणखीन कुणाचं काय डाऊट आहे उद्या का? आहे ना? हां, आणखीन कोण? प्रशांत, तो हात रेज केला होता, काय डाऊट आहे का? हा सर, ते काय म्हणतात त्याला, हां बोला. हा ते ऍप्लिकेशन ओपन होतंय परंतु ते प्रोसेस होत नाही त्याचा पुढलं. हां, तर तो पार्ट तुझा जो आहे ना, तो दुसऱ्या एखाद्या कुणाच्या तरी मोबाईलमध्ये करून पाहिलंय का? हा म्हणजे बघितलंय सर, ते त्याच्या पण मध्ये मोबाईल मध्ये होत नाही. एमआयच्या बघितलं, ओप्पोच्या बघितलं आणि सॅमसंगच्या बघितलं, 3 मोबाईल मध्ये बघितलं. हो, तुझा मेसेज मला आला होता. मी तो बोललोय त्यांच्याशी. तर ते म्हणतात की बाकीच्या मोबाईलमध्ये वगैरे तर होतंय सर्वांकडे. आता इथंही आपल्याकडे बरेच स्टुडंट आहेत, त्यांच्याकडे झालेलं आहे. तरी त्यांना मी पाठवलंय. एका विद्यार्थ्याचं तर ओपनच होत नाही. तर त्यांची टेक्निकल टीम मला कॉल करतो म्हणले. त्यांच्याकडून जशा प्रकारे मला रिस्पॉन्स येईल त्या पद्धतीनं, कारण सर्व महाराष्ट्रातून त्यांनाही फोन करतायत. तर त्याच्यामुळे थोडा डिले होईल. जरी काय झालं तरी काय अडचण नाही येणार, कारण तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. आपण त्या दिवशीची अटेंडन्स तुमची कन्सिडर केली जाईल. फक्त रोज जो काही प्रॉब्लेम आहे तो आपल्याकडे तुमच्याकडे स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुम्हाला परत त्यांनी जरी काय उद्या ऑब्जेक्शन घेतलं तरी आपण ते स्क्रीनशॉट त्यांना सेंड करू शकतो. ओके ओके. हां, तर तुम्हाला दुसरी पुढची कोणतीही अडचण येणार नाही. पण ज्यांचे होतात त्यांनी मात्र न चुकता रोज अटेंडन्स करायची आहे. तुम्ही क्लास करचाल, अटेंडन्स नाही केली तर तुमचं 80% नाही होणार कंप्लीट. मग त्यावेळेस तुम्हाला परीक्षेला अडचण येऊ शकते. आम्ही पूर्णपणे पॉझिटिव्हली तुम्हाला सर्व काही हेल्प करतो. फक्त तुमच्याकडून थोडीशी मदत पाहिजे, तुमच्याकडून थोडासा रिस्पॉन्स पाहिजे. बरेच स्टुडंटला आणखीन मेसेजच गेलेले नाहीत, तर त्यांना तुम्ही तुमच्या जे काही नियरेस्ट क्लोज विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही मेसेज पाठवा, मला फोन करायला सांगा. माझा नंबर आहे का सर्वांकडे? ज्यांच्याकडे नाही, तर माझा 9766620068 हा माझा नंबर आहे. त्याच्यावरती कोणी फोन करू शकता. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे आमच्याकडे नंबर आहेत, परंतु ते नंबर त्यांचे बऱ्याच विद्यार्थ्यांचे चालू नाहीत किंवा त्यांनी दुसरे नंबर दिले आहेत. व्हॉट्सअप नंबर जर असतील ज्यांच्याकडे, आमच्याकडे नाहीत, त्यांनी आम्हाला व्हॉट्सअप नंबर दिला तर बरीच इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करू शकतो. टेक्स्ट मेसेजला सेंड करणं बऱ्याच वेळेस काही लिमिटेशन येतात. तर तुम्ही जर व्हॉट्सअप नंबर ज्यांचे ज्यांचे नाहीत त्यांनी आमच्याकडे शेअर करा. आणखीन कोणाला काही डाऊट आहे का सांगा. आणि काही विद्यार्थी काय करतात, सकाळी जॉईन करतात, दुपारी करतात. तर 2-2 वेळेस जॉईन करू नका. फक्त